अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातला रहिवासी आहे। चाकूर तालुक्यातलं झरी हे त्याचं मूळ गाव आहे। अमोल शिंदेचे आई वडील मजुरी करतात अशी देखील माहिती आहे। तर अमोल हा कॉलेज पासूनच घरी राहत नसल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। प्रशांत शेटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय लातूर जिल्ह्यातल्या झरी बुद्रुक या अमोल शिंदेच्या गावी सध्या पोलीस दाखल झाल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? तर संसदेमध्ये अमोल शिंदे यांनी जो गोंधळ घातला ते प्रकार कळतात चाकूरचे पोलीस घटनास्थळी अमोल शिंदे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। अमोल शिंदेच्या आई वडिलांची चौकशी करत आहेत। तसेच त्याच्या घरातही काही साहित्य सापडतंय का याची तपासणी सध्या पोलीस करत आहेत। प्रशांत, अमोल हा पोलीस भरतीचा सराव करत होता अशी देखील माहिती समोर येते। होय, अमोल हा पोलीस भरतीचा सराव करत होता। तसेच तो धावपटूही आहे असं गावकऱ्याचं म्हणणं आहे। आणि तो विविध स्पर्धांमध्ये खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत होता असं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। निश्चितच प्रशांत, आपण पाहतोय त्याची जी कुटुंब आहेत, आई वडील हे मजुरी करतात, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय? सर, आई वडील हे मजुरी करतात आणि अमोल सुद्धा मजुरीचं काम करत होता। पोलीस भरतीचा सराव करत असताना त्याला कुठेही यश मिळत नव्हतं। याच्यासाठी तो बांधकाम मजुराचं हे काम तो करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। निश्चितच, त्यामुळे आता पोलीस तपासातून काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल। धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। तर दुसरीकडे आपण पाहतोय आरोपी नीलम सिंग आणि अमोल शिंदे यांनी कोणत्याही संघटनेसोबत संबंध नसल्याचा दावा केलाय। त्यांचा कुठल्याही संघटनेशी संबंध नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। या घडीची महत्त्वाची अपडेट, पोलिसांकडून त्यांना आता सवाल केले जात आहेत। आरोपी नीलम सिंग आणि अमोल शिंदे यांनी आपला कुठल्याही संघटनेसोबत संबंध नाही असं पोलिसांसमोर स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपण पाहतोय संसदेमध्ये अज्ञात घुसखोर गेल्यानंतर त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडलं। नीलम सिंग आणि अमोल शिंदे या आरोपींनी आपला कुठल्याही संघटनेशी संबंध नसल्याचं म्हटलं। नीलम सिंग हरियाणाच्या जिंद मधली रहिवासी आहे। जिंद जिल्ह्यातील घासो या गावची ती रहिवासी आहे। नीलम ही डाव्या विचारसरणीची असल्याची देखील माहिती आहे। तर नीलम ही शेतकरी आंदोलनामध्ये देखील सक्रिय होती। दरम्यान घडलेल्या घटनेची लोकसभा स्तरावर चौकशी होणार असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे। या संपूर्ण घटनेची दिल्ली पोलिसांना माहिती दिल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। घडलेल्या घटनेची लोकसभा स्तरावर चौकशी होईल असं देखील ओम बिर्ला यांनी सांगितलेलं आहे। उस घटना की लोकसभा अपने स्तर पर संपूर्ण जांच कर रही है और इस संबंध में दिल्ली पुलिस को भी आवश्यक निर्देश दे दिए गए हैं। धुआं क्या था वह अभी तक प्रारंभिक जांच में जो जांच की उसमें वह साधारण धुआं और सनसनी फैलने वाला धुआं था, इसलिए उस धुएं की कोई ऐसी चिंता का विषय नहीं। उसकी प्रारंभिक ठीक से जांच कर ली गई है। तर लोकसभेत तरुणांनी विचारपूर्वक घुसखोरी केल्याचा दावा खासदार धैर्यशील माने यांनी केलाय। गोंधळ घालणारे तरुण माझ्या समोर प्रेक्षक गॅलरीत बसले होते, मात्र एवढं अचानक घडलं की काही समजलंच नाही अशी प्रतिक्रिया राड्यानंतर माने यांनी दिली आहे। लोकसभेतील सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली आहे, पोलीस चौकशी सुरू आहे, त्या तपासानंतर सगळं काही समोर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। पहिल्या लाईनमधल्या एका मुलानं एकदमच उडी मारली आणि आम्हाला वाटलं पडला की काय झालं अचानकपणे, म्हणून त्याच्याकडे बघतोय तोपर्यंत तो त्या बाकड्यांवरनं पळायला लागला, खासदारांच्या जवळ जायला लागला। त्यानं पायातले शूज काढले आणि तो भिरकवणार असं आम्हाला वाटायला लागलं की काहीतरी त्याला करायचंय, पण तो भिरकवण्याच्या नादात होता। त्यामध्ये त्यांनी काहीतरी लपवून आणलं होतं, ते त्यांनी स्प्रे केलं का ब्रेक केलं लक्षात आलं नाही, पण त्याच्यानंतर येलो कलरचा सगळा धूर झाला ज्याचा खूप घाणेरडा स्मेल होता आणि सगळं अंधूक जसं होतं तसं त्या पद्धतीचं व्हायला लागलं। आणि खासदारांनी त्याला दबोचून त्याचा दुसरा एक साथीदार वर त्या गॅलरीमध्ये होता, तोही लगेच त्या रेलिंग होतं, रेलिंगला 15-16 फुटाचं ते रेलिंग आहे, त्याला तो लटकत होता आणि नंतर त्यांनी उडी मारली। अशी 2 मुलं त्या ठिकाणी त्या हाऊसमध्ये त्या ठिकाणी उडी मारली।